आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मतदार यादीमध्ये 5 महिन्यात 8% वाढ, राहुल गांधींचा मोठा आरोप। न्यूज लॉन्ड्रीच्या अहवालाचा दाखला देऊन राहुल गांधी यांचा आरोप। निवडणूक आयोग अजूनही गप्प का आहे, राहुल गांधींचा सवाल। हिंदीच्या मुद्द्यावरती शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरे यांची भेट घेतील। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादा भुसे यांनी वेळ मागितली। हिंदी भाषेच्या संदर्भात राज ठाकरे यांना सरकारची भूमिका ते समजावून सांगणार। मराठीवरती हल्ला होत असताना अभिनेते नाना पाटेकर, प्रशांत दामले, मराठी क्रिकेटपटू हे नेमके आहेत कुठे? संजय राऊत यांचा कलाकारांना सवाल। तर मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी किती बैठका घेतल्या ते सांगावं, असंही राऊतांचं आवाहन। हिंदी सक्तीवरती चर्चा म्हणजे सरकारला उशिराने आलेलं शहाणपण, मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका। जीआर काढण्याच्या आधी चर्चा करायला हवी होती, देशपांडेंचं वक्तव्य। हिंदीच्या सक्तीवरून पुण्यामधल्या मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय। हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत दादा भुसेंना पुण्यामध्ये येऊ देणार नाही, मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी इशारा दिला। हिंदी सक्तीवरून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं। अमराठी मतांच्या ध्रुवीकरणासाठी केलेली राजकीय खेळी दिसतेय, श्रीपाद जोशी यांचा पत्रामधून आरोप। महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलंय का? मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या संजय राऊत यांना टोला। 2 दिवस आधी भास्कर जाधव यांचं राजकीय प्रवास थांबवण्याविषयी वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षामधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता। शिवसेना मनसे युतीच्या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेऊ। राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते, त्या वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात। संजय राऊत यांची शिवसेना मनसेच्या युतीच्या संदर्भात प्रतिक्रिया। वारीच्या संदर्भातल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांनी मागितली माफी। कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, आझमींनी एक्स पोस्ट करत माफी मागितली। तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचंही वक्तव्य। बारामतीमधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। ब वर्ग गटामधून अजित पवार विजयी। दादांचा नीलकंठेश्वर पॅनल निवडून येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। राज्य मंत्रिमंडळाची पहिल्यांदाच ई कॅबिनेट बैठक पार पडली आहे। सर्व मंत्र्यांना आयपॅडचं वाटप। मंत्रिमंडळ टिप्पणी, मंत्रिमंडळ अजेंडा आता आयपॅडवरती मिळणार आहे। पेपरलेस मंत्रिमंडळ बैठक व्हावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते। संसदेच्या अंदाज समितीची 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद पार पडली। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सांगता। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची कार्यक्रमाच्या नंतर पार पडली पत्रकार परिषद। जालन्यामध्ये भाजप आमदार नारायण कुचे यांनी बँक मॅनेजरला धमकी आणि शिवीगाळ केली। माझ्या पद्धतीने बँकेमध्ये यावं लागेल, तुझ्यासारखा मस्ती असलेला मॅनेजर बघितला नाही, असं म्हणत कुचेंची धमकी। मोबाईलवरील संवाद व्हायरल। एबीपी माझा या ऑडिओची पुष्टी करत नाहीये। हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील। महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी पुण्यामध्ये अजित पवार यांची ताकद वाढली। भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। कार्यालयाच्या बोर्डावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव अधोरेखित। पत्नी सुवर्णा भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन। मुंबईच्या बांद्रा परिसरामधल्या कलानगर फ्लायओव्हर ब्रिज वाहतुकीसाठी खुला करा, आमदार वरुण सरदेसाई यांची मागणी। व्हीआयपी मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने ब्रिजचं उद्घाटन रखडल्याचा सरदेसाईंचा आरोप आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्कीच्या वादामध्ये शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचं प्रकरण। लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करा। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं मागण्यांच्या संदर्भातलं हे निवेदन। नाशिकच्या कळवण शहरामध्ये मोकाट जनावरांचा आहे दोष। कळवण परिसरामध्ये जनावरांच्या हल्ल्यात 80 वर्षांच्या वृद्धाचा जागीच मृत्यू। मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनगर परिसरामध्ये मद्यधुंद महिलेचा धिंगाणा। सुमारे तासभर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। असे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे नागरिकांचा संताप। आणि यानंतर थेट जाऊयात, सुप्रिया सुळे बोलतात। 30 ते 35 पराभूत उमेदवारांनी हायकोर्टात पिटिशन टाकण्याची अचानक पद्धतीने सगळी मतदानाच्या संख्येत जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। क्रिकेटर प्रकाश आंबेडकर यांनी देखील याचिका टाकली आहे की 5 नंतर 76 लाख मतदान कसं वाढलेलं आहे। हे प्रश्न आहेत, त्याची चर्चा संसदेतही व्हावी, म्हणजे पारदर्शक कारभार व्हावा आणि परत या घटना होऊ नये ह्याच्यात पुढे चेक्स अँड बॅलन्सेस कसे होऊ शकतात ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे।
आणि एकच चिंताजनक गोष्ट मला आता वाटते की जो डेटा 3 का 4 महिन्यातच डिस्ट्रॉय होणार आहे. या आजकालच्या जगात जिथे एवढे डेटा सेंटर्स आहेत, प्लस क्लाउड सारखी यंत्रणा आहे, AIचं एवढं मोठं आज तंत्रज्ञानात एवढे क्रांती होतीये, त्याच्यामुळे डेटा स्टोअर करायला काय फार अडचण नाही आता. ज्यावेळेला विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला आपल्या पक्षाच्या वतीने सुद्धा अनेकांनी आक्षेप घेतलेले होते. अनेकांनी स्थानिक पातळीवर निवडणूक आयोगाला पत्र पाठवून त्यांच्या विधानसभा क्षेत्राची माहिती मागवलेली होती. आपल्या वतीनं या प्रकरणामध्ये काय कोर्टामध्ये जाण्याची भूमिका आहे, निवडणूक आयोगाकडे जाण्याची भूमिका आहे, नेमकी काय भूमिका एकतर आहे? आमच्या आमच्या कोर्टात खूप केसेस चाललेल्या आहेत. म्हणजे एकतर आमची पक्षाची केस चालली आहे, सिंबलची केस चालली आहे, त्याच्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वेल्ह्यामध्ये जे पैसे सापडले ती केस चाललेली आहे. त्याच्यानंतर आमचे अनेक कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना असं वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला आणि डेटा ड्रिव्हन आहे, हा फक्त खोटा आरोप नाही आहे. अशा बऱ्याच केसेस आमच्या कोर्टात आत्ता आहेत. मला वाटतं जी काही चर्चा व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि ती डेटा ड्रिव्हन असावी. त्याच्यामुळे जो काही डेटा दोन्ही बाजूचा असेल त्याच्यावर पारदर्शक चर्चा व्हावी. म्हणजे एकदा जे काय होईल त्या विषयाचा सोक्ष मोक्ष होऊन तो विषय कुठल्या पद्धतीने जाईल तो लॉजिकल कन्क्लुजनला गेला पाहिजे, अशी माझी आग्रहाची भूमिका आहे. आणि जर मला असं वाटतं ते रिचेकिंग सारखं आहे, जर आपण पेपर व्यवस्थित लिहिला असेल तर आपल्याला रिचेकिंगला काहीच हरकत आहे ना द्यायला. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चोरांची दहशत सध्या दिसतेय. दुचाकीवरून आलेल्या दंडुकाधारी चोरांकडून परिसरामध्ये फिरून पाहणी, काही नागरिकांनी आरडाओरडा केल्यानं हे चोर पळून गेले. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागामधून पतीनं केली पत्नीची गळा आवळून हत्या. मुंबईतल्या गोरेगावच्या भगतसिंग नगरमधली ही धक्कादायक घटना. या प्रकरणी आरोपी पतीला अटक झाली आहे. पुणे पोर्शे अपघात, आरोपीवरती प्रौढ म्हणून खटला चालवा. सरकारी वकील यांची बाल न्याय मंडळाकडे मागणी. परिणाम माहिती असूनही आरोपी दारू पिऊन गाडी चालवत होता, सरकारी वकिलांचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचा विरोध. तामलवाडी पोलिसांनी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. बानेवाडी परिसरामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे यांच्या पतीवरती सावकारीचा गुन्हा दाखल. सचिन पोकळेंवरती व्याजाच्या नावाखाली 4 ते 5 कोटी रुपये घेतल्याचा चाकणकरांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. कोल्हापूरमधील स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याला खंडणी घेताना अटक. जयराज कोळी याला 15 लाख रुपयांची खंडणी घेताना अटक. औषधी उपकरणांच्या पुरवठादाराकडून 15 लाख रुपयांची खंडणीची मागणी. पुण्यामधल्या जुन्नरमध्ये तलाठी आणि मुलीचा मृतदेह दरीमध्ये आढळला. तलाठी आणि मुलीने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. कारण अस्पष्ट. आंबे हातवीज इथल्या कोकण कड्यावरून उडी घेऊन दोघांची आत्महत्या. तहसीलदारांच्या पथकाला 10 ते 12 वाळू माफियांकडून मारहाण. नायब तहसीलदारांसोबत 4 तलाठी जखमी झालेत. जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातली ही घटना आहे. या प्रकरणी एकाला अटक झाली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू. विठ्ठलाच्या दर्शनासाठी बोगस टोकन देऊन पालखीमधील भाविकांची फसवणूक. प्रत्येकी 100 रुपये घेऊन बोगस टोकन देत असल्याचं उघड. भाविकांनी स्कॅन केल्यावरती टोकन बोगस असल्याचं उघड झालंय. गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल. कळंब शहरामध्ये हजारो भाविकांनी घेतलं पालखीचं दर्शन. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही पालखीची दृश्य. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये मुक्कामी येणार. याच निमित्तानं जेजुरी संस्थानाकडून खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा गडकोट आवारामध्ये फुलांची आकर्षक सजावट. जेजुरीमध्ये भंडारा लावून माऊलींच्या पालखीचं स्वागत झालंय. डॉक्टर दिंडी माऊली ट्रस्ट यांच्या वतीनं मोफत वैद्यकीय सेवा आणि मेडिकल कॅम्पचं आयोजन. बीडवरून संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. बिंदुसरा नदीच्या तीरावरती आजोबा गोविंद पंत आणि मुक्ताई या आजोबा नातीची भेट. 358 वर्षांपासून बीडकर अनुभवतायत या भेटीचा भावनिक अनुभव. आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आता आपल्याला बघायची आहे. इयत्ता पहिलीपासून इंग्रजीही नको, केवळ मातृभाषा शिकायला हवी.